सर्वांच्याच घरामध्ये लक्ष्मीची पावलं उमटतील आणि एक प्रकारे सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि सर्वांनाच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे अशा प्रकारचं अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या वेळेस मंजूर केला आहे। त्याबद्दल मी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो। कारण हा अर्थसंकल्प जो आहे तो सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणार आहे। देशाचे लोकप्रिय आदरणीय प्रधानमंत्री ज्यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलंय ते आता मला वाटतं प्रत्यक्षात येईल याची खात्री देणारा हा केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून मध्यमवर्गीय दुर्बल घटकांना दिलासा देणारा त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा हा अर्थसंकल्प आपण पाहतोय। आत्मनिर्भर भारताला सबळ आणि सशक्त करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालेला आहे त्याचं वर्णन एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारी असंच करावं लागेल। कारण टॅक्स पेअरना या बजेटमध्ये छप्पर फाडके फायदा मिळालेला आहे। म्हणजे 12 लाखापर्यंत उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती देण्याचा निर्णय घेतलाय। हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की कारण यामुळे करदात्यांची अधिकची बचत होईल। मोठ्या प्रमाणात त्यांना जे टॅक्स भरावा लागत होता त्यामध्ये उत्पन्नात त्यांच्या मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि जो वाचलेला पैसा जो आहे त्यांचा बँकांमध्ये किंवा अन्य स्वरूपाच्या जी बचत करतील तिकडे वळेल आणि शेवटी हा पैसा जो आहे हा पैसा जो वाचलेला हा पुन्हा एक प्रकारे मार्केटमध्येच येईल आणि आपली अर्थव्यवस्था त्यामुळे मजबूत होईल। याच्यामध्ये शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग, मध्यम वर्ग, उद्योग क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांचा विचार करणारा हा विकासाभिमुख लोककल्याणकारी असा अर्थसंकल्प आहे आणि जवळपास शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही क्षेत्रांना नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही। आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना केल्या, निर्णय घेतले, धनधान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईल। किसान क्रेडिट कार्डासाठी लिमिट वाढवलेलं आहे। कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार असल्यामुळे दर्जेदार उत्पादनात देखील वाढ होईल। म्हणजे खर्चामध्ये बचत होईल आणि उत्पादनात वाढ होईल असा दुहेरी फायदा यामध्ये होईल। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।